तर आजचा जो टॉपिक आहे बिकम मॅच्युअर बिफोर मॅच्युरिटी. तर मॅच्युअर आणि मॅच्युरिटी याच्यामध्ये काय फरक आहे? मॅच्युअर आणि मॅच्युरिटी हे आपण पाहणार आहोत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. समजा तुम्हाला 97 मार्क्स मिळाले फायनल एक्झाम मध्ये, तर किती जणांना आनंद वाटेल? हात वरती करा. एकदम बिंदास हात वरती करा. 97 मार्क्स आउट ऑफ 100 97 मार्क्स मिळाले. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. नंतर तुम्हाला कळलं की 97 इज द लास्ट आणि तुमच्या अगोदर 98 आणि 99च आहे सगळे. कसं वाटेल तुम्हाला? आनंद वाटेल का? तुम्ही 97 मध्ये आहात पण लास्ट आहात आणि 98 99 मध्ये खूप आहेत, सगळे पुढे तेच आहेत, तर तुम्हाला निराशा येईल, राईट? आता समजा तुम्हाला 65 मार्क्स आहेत, किती जणांना आनंद वाटेल? 65. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. 65 ला आनंद वाटेल, राईट? पण नंतर कळलं की तुम्हाला सगळे 65 च्या खात्यात तुम्ही 65 ला फर्स्ट आहे. कसं वाटेल तुम्हाला? आनंद वाटेल ना? म्हणजे 65 ला तुम्ही आनंदित होऊ शकता आणि 97 ला तुम्ही डिस्टर्ब होऊ शकता, बरोबर आहे? मग हे दोन्ही गोष्टी जे आहेत हे विरोधाभास आहेत आणि आपलं हे जे आनंद असतो ना, कंपॅरिझनवर बरंच डिपेंड असतं. आपली जी तुलना करतो ना आपण त्याच्यावर डिपेंड असतं. म्हणून ही तुलना करताना जर आपल्याकडे समजदारी असेल, जर आपल्याला अंडरस्टँडिंग चांगलं असेल, तर आपण कधी दुःखी होणार नाही. ठीक आहे? म्हणून या ठिकाणी जे ग्राउंड रियालिटी आहे त्याच्यापूर्वी हे मी तुम्हाला एक लिंक देतो, सगळ्यांनी लिहून घ्या. ही लिंक tinyurl.com हे तुम्हाला फीडबॅक साठी आहे. सगळ्यांनी पेना काढायचे, पेन वगैरे ठेवायचे. विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी, विद्यार्थी अर्थ म्हणजे नोट्स वगैरे काढायच्या. ओके, येस. या ठिकाणी एक लिंक आहे tinyurl, tinyurl.com, tinyurl.com/, रिलायन्सचा आर कॅपिटल रिलायन्स RELIANCE आणि त्रिपुराचं TRI, त्रिपुराचं TRI ही तुमची लिंक फीडबॅक साठी आहे. जे आपलं होणार आहे त्याच्यामध्ये जे कोणी फीडबॅक देणार आहेत त्याच्यापैकी 5 जण निवडले जातील, त्यांना अवॉर्ड दिले जाणार आहेत. ओके, फीडबॅक ज्याचा चांगला येणार आहे त्यांना ते अवॉर्ड मिळणार आहे, ते पुढच्या भेटीमध्ये. ओके, लक्षात राहील. ओके, tinyurl.com रिलायन्स TRI. ओके, तर आता हे आपण बघत आहोत की ग्राउंड रियालिटी आणि जसं म्हटलं जातं की सध्या तुमची जी फेज आहे ती कोणती आहे? अनस्टेबल फेज आहे. हे जे एज आहे ना, 12व्या वर्षापासून किंवा 13व्या वर्षापासून ते 19 वर्षापर्यंत तुमची जी फेज आहे ती अनस्टेबल फेज आहे. म्हणजे याच्यापूर्वी तुम्ही लहान होते, त्याला म्हणतात बालपण, आणि 19 नंतर तुम्ही तरुण व्हायला चालू होता आणि हा जो मधला पिरियड आहे त्याला म्हणतात किशोरावस्था. आणि या किशोरावस्थेमध्ये तुमची जी फेज असते त्याला म्हणतात अनस्टेबिलिटी. अनस्टेबिलिटी म्हणजे की माइंड ऑलवेज थिंकिंग करतं की भविष्यामध्ये मला काय करायचं आहे, माझं करिअर कसं बनवायचं आहे, काय केल्यानंतर माझं चांगलं करिअर बनेल, अशा प्रकारची चिंता तुम्हाला सतत असते. म्हणून ही जी ट्रान्झिशन फेज आहे ना, या ट्रान्झिशन फेज मध्ये आपल्याला जर आपण स्वतःला चांगल्या प्रकारे समजदार बनवलं, मॅच्युरिटी आणि मॅच्युअर जर बनवलं तर तुमचे पुढचे मार्ग मोकळे होतात. ठीक आहे? तर आता पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यापैकी किती जण गाडी चालवतात? किती जण तुम्ही वरती बघून गाडी चालवता? वरती बघून गाडी चालवता? नाही ना? किती जण फक्त हँडलकडे बघून गाडी चालवता? नाही, राईट? तर आपल्याला ओव्हरऑल पूर्ण पिक्चर बघायचा असतो. जर आपण वरती बघून गाडी चालवली तर धडक देणार, हँडलकडे पाहिलं तरी धडक देणार. असं प्रॅक्टिकल करू नका. घरी जाऊन तर म्हणे आमच्या सरांनी सांगितलं इकडे हँडलकडे बघून गाडी चालवू. तर जेव्हा आपण वरती पाहून गाडी चालवणे म्हणजेच काय, आपल्याला काहीतरी जाणीव नाहीये, किंवा फक्त हँडलकडे बघणे म्हणजे ते सुद्धा अर्धवट जाणीव आहे. म्हणजेच काय म्हणायचं मला या ठिकाणी,
एक आहे व्हॅल्यू एज्युकेशन, ज्याला आपण संस्कार म्हणतो किंवा आध्यात्मिकता म्हणतो किंवा मूल्य तत्व म्हणतो. फक्त यालाच घेऊन आपण नाही चालू शकत. दुसरं काय की अकॅडमिक स्टडी. अकॅडमिक स्टडी म्हणजे जे आपण फक्त अभ्यास करायचा, नुसता अभ्यास करायचा, अभ्यासच अभ्यास आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत अभ्यास, नुसता अभ्यासच अभ्यास. तर असं जरी अकॅडमिक स्टडी केलं ते सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे. तर तुम्हाला काय पाहिजे? दोन्ही पण पाहिजे. कोणतं? अकॅडमिक स्टडी पण पाहिजे आणि व्हॅल्यू एज्युकेशन सुद्धा पाहिजे. या दोन गोष्टी जर असतील म्हणजेच ओव्हरऑल पिक्चर तुम्हाला समजून येईल. मग आता जेव्हा गाडी चालवता तेव्हा तुम्ही काय काय पाहता? की सगळा रोड पाहता, स्पीड ब्रेकर आहे की नाही पाहता, राईट? नंतर ट्रॅफिक आहे का नाही, किती मोठ्या गाड्या समोरून येत आहेत हे सुद्धा पाहावं लागतं. आपलं हँडल किती फिरवलं तर किती टर्न होतं हे सुद्धा समजतं, राईट? म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून गाडी पुढे जात असते. तसंच आपल्या सुद्धा जीवनाची गाडी सुद्धा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. पण ती घेऊन जाताना आपल्याला सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि हे व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे काय? आपले संस्कार. काय पाहिजे आपल्याला? संस्कार. नुसतं अकॅडमिक स्टडी ठीक आहे, पण याच्या व्यतिरिक्त पण संस्कार फार महत्वाचे आहेत. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया. तर गणित सॉल्व्ह करण्यासाठी, मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करण्यासाठी 3 गोष्टीची गरज लागते. एक आहे थेरम्स, राईट? थेरम म्हणजे प्रमेय म्हणतो आपण, थेरम्स. दुसरं काय लागतं? फॉर्म्युले म्हणजे सूत्र लागतात. आणि तिसरं आपल्याकडे बुद्धी लागते, इंटेलिजन्स लागते. थेरम आहे पुस्तकामध्ये, फॉर्म्युले आहेत पुस्तकामध्ये, पण ती वापरायची कशी? डोक्यामध्ये पाहिजे. कुठे पाहिजे? ते डोक्यामध्ये पाहिजे. आणि हे फॉर्म्युले सॉल्व्ह करणं सोपी गोष्ट आहे, पण जीवनातले जर प्रॉब्लेम आले तर ते सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे कोणतं पुस्तक आहे? कोणतं पुस्तक आहे? आता समजा पती पत्नीचे भांडण झाले, पती म्हणे बघ तुझ्यामधलं फॉस्फरस वाढलंय बघ, असं बोलता येईल का? नाही बोलता येणार. का? कारण त्याच्यामध्ये केमिकलचं काही चालणार नाही. तिथे फक्त रिलेशनशिप मध्ये कसं बोलतोय आपण, कसं वागतोय हे फार महत्वाचं असतं. म्हणून आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं एवढं सोपं नाहीये, पण त्याला सॉल्व्ह करण्यासाठी काही बेसिक्स नॉलेजची गरज असते. तर ते पाहूया आपण काय ते. तर तुम्हाला माहित आहे महाभारतामध्ये अभिमन्यू माहिती आहे? तर अभिमन्यू ला शिकवलं गेलं, तो जेव्हा गर्भामध्ये होता तेव्हा चक्रव्यूहामध्ये कसं जायचं हे शिकवलं होतं, पण कसं बाहेर यायचं हे शिकवलं नव्हतं. तो गेला मध्ये, त्याचं वय किती होतं? फक्त 16. माझ्या मते ते 16 पेक्षा खालच्या वयाचे आहेत सगळे, राईट? सगळ्या 16 पेक्षा खालचे. विचार करा, 16 पेक्षा खालच्या 16 वर्षाचे असताना सुद्धा त्यांनी मोठे मोठे 100 वर्षीय जे युद्ध लढलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांनी युद्ध करण्याचा प्रयत्न केला. मध्ये गेले ते भेदून, पण परत येणं मुश्किल झालं. का? कारण मराठी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, हाफ नॉलेज इज डेंजरस. हाफ नॉलेज इज डेंजरस. म्हणून फक्त अकॅडमिक स्टडीचा अभ्यास करून आपण आयुष्यामध्ये आनंदात राहू शकत नाही. आपल्यासोबत आपल्याकडे संस्काराची गरज असते, आपल्यासोबत आपल्या मूल्यांची गरज असते, आणि हेच आपण कसं मिळवायचं ते बघणार आहोत. ठीक आहे, आता पुढे या ठिकाणी बघतोय आपण की सगळ्यांना हे जे बर्डन आहे, आता तुमचं वय किती? 15 ते 18 वर्षामधले, राईट? 15 ते 18 वर्ष जो आहे, या वयामध्ये जे तुम्हाला आता स्ट्रेस आहे, तो स्ट्रेस आम्हाला माहितच नव्हता. आमच्या वेळेस आम्हाला स्ट्रेसच माहित नव्हतं. स्ट्रेस हा शब्द आम्हाला इंजिनिअरिंग मध्ये कळला, ते पण एक चॅप्टरचं नाव होतं. काय नाव होतं? एका चॅप्टरचं नाव होतं. पण स्ट्रेस हा शब्द आम्हाला कळलंच नव्हता. आणि स्ट्रेस बद्दल काही असं काही जास्ती असं जे आता सध्या जे आहे वातावरण, तर तसं मुळीच वातावरण नव्हतं. तर स्ट्रेस हा शब्द जे 25-26 वर्ष यायला पाहिजे ते तुम्हाला 15 वर्ष येत आहे. म्हणजेच ऍडव्हान्स मध्ये टेन्शन येतं तुम्हाला, म्हणजे 10 वर्षामध्ये टेन्शन येतं. म्हणून याला म्हणतात ऍक्सेलरेटेड बर्डन्स. काय म्हणतात त्याला? ऍक्सेलरेटेड बर्डन्स. म्हणजे ते जलदगतीने येतात, तुमच्यावर करिअर प्रेशर आहे. दुसरी गोष्ट की तुमच्यामध्ये कधी कधी एकटेपणा वाटतो की नाही? किती जणांना एकटेपणा वाटतो बरं? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर एकटेपणा वाटतो ना बरं, लोनलीनेस वाटतं, वाईट म्हणजे त्याला म्हणतात मध्ये रिकामापणा वाटतो, हॉलो वाटतं, राईट? नंतर बघा स्ट्रेस आहे KPI माहिती आहे? KPI म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर. की परफॉर्मन्स इंडिकेटरने लटकलेलं होतं. की परफॉर्मन्स म्हणजे तुम्हाला परफॉर्मन्स करावंच लागेल, आणि याच पद्धतीने सगळ्या जगामध्ये चालू आहे. तर
ही आयडेंटिटी क्रायसिस म्हणजे काय? माझ्या पण रील्स पाहिजेत. किती जण वाटतं माझ्या रील्स पाहिजेत? किती जण प्रयत्न करतात त्याच्यासाठी, रील्स बनवण्यासाठी? बनवतात की नाही? किती जण रील्स बनवलेले सांगा बरं? इंस्टाग्रामवर टाकलेले आहेत. हात इमानदारीने हात वरती करा. का आपल्या प्रिन्सिपल आहेत म्हणून घाबरतात? यस एक झालं, दोन झालं. ओके, व्हेरी गुड. इमानदार, बी ऑनेस्ट. आपल्याला ऑनेस्टी हेच दाखवायचं आहे. ओके, व्हेरी गुड. तर प्रत्येकाला वाटतं की आपली पण रील्स असावी. अहो, प्रत्येक जण हिरो बनवू लागला तर बघणारे कोण आहेत? कोण बघणार आहेत सांगा मला? जर प्रत्येकालाच हिरो बनायचं असेल तर ऑडियन्स पण पाहिजे की नाही? तसंच या ठिकाणी प्रत्येकाला इमोशनल बर्नआउट, भावनेचा उद्रेक होणे, जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्यावर वाढतात, म्हणजे 10 वर्षानंतर जे स्ट्रेस आहे ते तुमच्या वयामध्ये येत आहे, म्हणजे तुम्हाला रेडी राहावं लागेल. आणि याच्यामध्ये भावनाचा उद्रेक नाही व्हायला पाहिजे. भावनेचा उद्रेक हा कोणत्याही डायरेक्शनमध्ये घेऊन जातो व्यक्ती. म्हणून आपल्याला फार महत्वाचं आहे, म्हणून म्हटलं की परफॉर्मन्स इंडिकेटर जे आहे याला लटकलेला आहे हा मुलगा. की म्हणजे परफॉर्म करायचं. ओके, तर याच्यापासून थोडस आपण हे राहिलं पाहिजे. आता या ठिकाणी तुम्हाला विटाचं भिंत दिसत आहे. दिसते सगळ्यांना? मागे दिसते? सगळ्यांचे डोळे चांगले आहेत ना? तर मोठं करू, मॅग्निफाय करूया ना? येस. तर या ठिकाणी विटावर लिहिलेले सक्सेस, वेल्थ, रेकग्निशन, प्रेस्टिज, अजून काय, चॅम्पियन, ऑनर्स, लीडरशिप, हे सगळ्या विटा आहेत. सगळ्यांना हे पाहिजे की? किती जणांना हे नको आहे? प्रॉस्पेरिटी, नंतर काय, सक्सेसफुल, मला सक्सेसफुल व्हायचंय, पॉवरफुल व्हायचंय, हे सगळे आहेत नाही? सगळ्यांना वाटतं की हे पाहिजे आपल्याला. मग अशा प्रकारची बिल्डिंग किती उंच जाऊ शकते सांगा बरं? जर आपण विटा ठेवल्या, ब्रिक्सवर ब्रिक्स अरेंज केल्या, किती उंच बांधू शकतो आपण? 10 फूट, 12 फूट, 15 फूट? त्याच्यावरती जाईल का? नाही जाणार. त्याच का? तर अशी बिल्डिंग ढासळून जाते. का? त्याच्यामध्ये सिमेंट नाही आहे, त्याच्यामध्ये वाळू नाही आहे, राईट? मग आता समजा अशा प्रकारचं जे हे आहे, हे सध्याचं एज्युकेशन सिस्टीम आहे. म्हणून लोकांच्या बिल्डिंग, समाजामध्ये बिल्डिंग अशा ढासळत चाललेल्या आहेत. कशाच्या नावाखाली? सक्सेसच्या नावाखाली किंवा प्रॉस्पेरिटीच्या नावाखाली, रेकग्निशनसाठी, आयडेंटिटी क्रायसिस, याच्यासाठी अशा प्रकारची जे एज्युकेशन मध्ये हे असं खालती ढकललं जातं. याच्यामध्ये आपल्याला कशाची गरज आहे? म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन. सध्याचं एज्युकेशन कसं? विदाउट व्हॅल्यूज, याला संस्कार दिले जात नाहीत. मग म्हणून आजकालची जी जनरेशन आहे, जनरेशन मध्ये पेरेंट्स आर कन्फ्युज्ड अँड जेन झी इज कॉम्प्लिकेटेड. काय आहे? पेरेंट्स आर कन्फ्युज, म्हणजे पुढच्या पेरेंट्सला हे समजत नाही मी या मुलाशी कसं डीलिंग करायचं, कशा प्रकारे तुमच्या मनोवृत्तीला, सायकोलॉजीला डील करावं लागेल. तर हे आई वडिलांना सुद्धा समजत नाही बऱ्याचदा. म्हणून काय म्हटलेलं? पेरेंट्स आर कन्फ्युज, जेन झीज आर कॉम्प्लिकेटेड. आता एखादा मुलगा मोबाईल बघत आहे, त्याचे स्क्रीन टाइम 9 तास होत आहेत. आई वडिलांना कसं सांगायचं त्या मुलाने असं करू नकोस. तर अशा प्रकारे आपण पाहतो की हे जी सिस्टीम आहे ती पूर्ण बदलत चाललेली आहे. म्हणून सध्याची जी जेन झी आहे ना, आता मी जेन अल्फा मधून येत होतो. कशातून येत होतो? जेन अल्फा. तर तिकडे एक शाळा आहे, त्यांचा ते जेन अल्फा चालू आहे. तुमचं जेन झी आहे तुम्ही, बरोबर आहे ना? ऑल ऑफ यू आर फ्रॉम जेन झी, राईट? आणि मी अशा जनरेशन मधून येत होते जी जेन अल्फा आहे. अक्षरशः डिफिकल्ट चाललं होतं आम्हाला त्या जनरेशन मधून येत असताना. तर विचार करत होतो मी की जेन झी जर अशी असेल की आपण पाहिली आता, तर पुढची जनरेशन कशी आहे? अजून याच्यापेक्षा मध्ये असणार. म्हणून सध्याची जी जेन झी ही हायब्रिड आहे. हायब्रिड कशी आहे? इट्स अ हायब्रिड जनरेशन. हायब्रिड जनरेशन म्हणजे कसं? आपण नॅचरल आहोत, कोणी आर्टिफिशियल आहे. ते आर्टिफिशियल रोबोट आहे, कोणी होते रोबोट जन्माला आलाय का? कुठे नाही ना. तर आर्टिफिशियल टेक्नॉलॉजीच्या सतत एक्सपोजर मध्ये असतो आपण. आणि जन्म कुठून घेतला? आई वडिलांच्या पोटातून. पण आपण कुणाच्या संपर्कात? सतत टेक्नॉलॉजीच्या, मोबाईलच्या संपर्कामध्ये आहोत. म्हणून आपली कोणती जनरेशन आहे? हायब्रिड जनरेशन. हायब्रिड जनरेशन. ओके, आता पुढे जाऊ आपण. म्हणून हे जर आपल्याला पाहिजे असेल, कोणतं? हे अँबिशन्स आपल्या पूर्ण पाहिजे, सक्सेस पाहिजे, गोल्स अचीव्ह करायला पाहिजे असेल, तर त्याच्यामध्ये काय पाहिजे? सिमेंट आणि वाळू पाहिजे. त्या दोघांचं मिश्रण. तर अशी बिल्डिंग
12 मजली पण होते, 50 मजली पण होते. मुंबईमध्ये 76 मजली सुद्धा मोठी बिल्डिंग आहे, 100 मजली बिल्डिंग आहे. कशामुळे? फक्त या 2 विटांमध्ये काय आहे? वाळू आणि सिमेंट आहे. दॅट इज कॉल्ड बॉन्डिंग मटेरियल. हे बॉन्डिंग मटेरियल जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या आयुष्याची बिल्डिंग चांगली वाढेल, उंच जाईल, सक्सेस भेटत राहील, प्रॉस्पेरिटी येईल, आनंद वाटेल. समजलं? तर अशा प्रकारे आता पुढे जाऊ. हा, तर आता या ठिकाणी ही जनरेशन आहे पहिली. 1946-45 च्या अगोदर जी जनरेशन होती त्याला म्हणतात ग्रेटेस्ट जनरेशन किंवा सायलेंट जनरेशन. आता ते सायलेंट झाले, आता ते कोणीच नाही राहिलं. तर कोणती जनरेशन आहे ती? ग्रेटेस्ट जनरेशन किंवा सायलेंट जनरेशन. त्याच्यानंतर जी आली जनरेशन 1946 पासून ते 64 पर्यंत, त्याला म्हणतात बेबी बूमर्स. काय म्हणतात? बेबी बूमर्स. आणि हे बेबी बूमर्स नंतर जनरेशन एक्स आली, नंतर जनरेशन वाय म्हणजे त्याला मिलेनियल्स म्हणतात, आणि जनरेशन झेड म्हणजे तिकडे तुमची कुठे आहे त्या ठिकाणी दिसतं सगळ्यांना. जनरेशन झेड आणि त्याच्यानंतर जनरेशन अल्फा. तर आता जशा जशा जनरेशन पुढे जात आहेत तसं तसं स्ट्रेस लेवल वाढत चाललेलं आहे. का? कारण व्हॅल्यूज वाढत चालले, स्पिरिच्युअलिटी डिक्रीज होत आहे. तुमच्यापैकी किती जण मेडिटेशन करतात? एकदम इमानदारीने हात वरती करायचं. ओके, मेडिटेशन करतात. ओके, गुड गुड गुड. बाकीचे मेडिटेशन नाही करत. मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे क्रिकेटचं ग्राउंड. मेडिटेशन म्हणजे क्रिकेटचा जो ग्राउंड असतो ना, त्या ग्राउंडला प्लेन बनवावं लागतं. कोणी क्रिकेट असं डोंगरावर जाऊन खेळतं का? असं उंच असं जिथे खड्डे खड्डे आहेत. तर आपण यांचं स्वागत करूया. डॉक्टर वर्षा टेकाळे. तुमचं त्याच्याबद्दल नक्कीच सांगितलं जाईल, नंतर ठेवलं. तर आपण पाहतो की जशी जशी जनरेशन नवीन जनरेशन येत आहे त्याच्यामध्ये जे व्हॅल्यूज आहेत ना, ते व्हॅल्यूज कमी कमी होत असल्यामुळे त्यांना बॅड फेज सहन करावे लागते. आणि आता जर तुम्ही बघितलं की जी ग्रेटेस्ट जनरेशन होती, म्हणजे 1946 च्या अगोदरची जी जनरेशन होती, 100 पैकी 15 जणांना टेन्शन यायचं, पण कधीही कोणती स्टेप उचलली नाही त्यांनी, कोणती चुकीची स्टेप उचलली नाही. त्याच्यानंतर जनरेशन आली 46 पासून 64 पर्यंत, त्याच्यापैकी 100 पैकी 22 जण टेन्शन मध्ये असायचे, पण कधीही कोणती चुकीची स्टेप उचलली नाही. त्याच्यानंतर आहे 1980 पर्यंत, 65 ते 80 पर्यंत जास्तीत जास्त 30 लोकांना टेन्शन यायचं, स्ट्रेस मध्ये असायचे, पण त्यावेळेस सुद्धा कोणत्याही लोकांनी काही चुकीची स्टेप उचलली नाही. नंतर आलं मिलेनियल जनरेशन वाय, किती जवळपास 41%, म्हणजे 100 पैकी 41 जणांना स्ट्रेस यायचा, पण त्यांनी सुद्धा कधी चुकीच्या स्टेप उचलल्या नव्हत्या. आता लक्षात. पण आता जे जनरेशन्स आहेत त्या चुकीच्या स्टेप उचलत आहेत. विचार फ्रॉम जनरेशन झेड. ओके, तर त्यामुळे हे फार महत्वाचं आहे आपल्याला की कसं आपण ह्या पिढीमध्ये पण म्हटलेलं आहे 12 ते 15%, 14 ते 22%, 26 ते 29, 41 आणि नंतर 65. जनरेशन झेड मध्ये जवळपास 70% कमीत कमी टेन्शन मध्ये असतात. 70% मुलं टेन्शन मध्ये असतात, स्ट्रेस मध्ये असतात. म्हणून याच्यातून आपल्याला निघायचं आहे. तर मनुष्यामध्ये जनरेशन वाय, जनरेशन झेड आहे, जनरेशन एक्स आहे, जनरेशन अल्फा आहे. कुत्र्यामध्ये जनरेशन आहे का? अरे तो कुत्ता जनरेशन एक्स दिख रहा है असं आपण म्हणतो का? कुत्र्यामध्ये जनरेशन नाही आहे, कारण त्यांची 100 वर्षापूर्वी तशीच सवय आहे, आता सुद्धा ते तसेच वागतात. पण मनुष्य बदलत चाललेला आहे ना. जे कोणते जनावर आहेत, जे पशु आहेत, त्यांची तसंच वागणं आहे, पण मनुष्यामध्ये जनरेशन बदलत आहे, त्यांच्या सवयी बदलत चाललेल्या आहेत. अशा प्रकारे तर आपल्याला काय शिकवलं जातं एज्युकेशन मध्ये? बी द बॉस ऑफ युअर लाईफ. तुम्हाला काय बनायचंय? बॉस. काय बनायचं तुम्हाला? बॉस. बॉसच बनायचं. सगळेजण बॉस बनण्यासाठी आलं की इकडे? किती जण आहे तुमच्या कंपाऊंडर बनण्यासाठी आले तिकडे? कोणी नाही ना. कंपाऊंडर बनायचं कोणाला शेवटी मागे इकडे? एनडी ऑफिसर बनायचं, काय बनायचं? हा,
कुणाला डॉक्टर बनायचं? किती जण डॉक्टर बनायचं हात वरती का? हो, व्हेरी गुड. कोणी आहे जो वेटरनरी डॉक्टर बनण्याची इच्छा आहे? ओके, व्हेरी गुड. तर अशा प्रकारे प्रत्येकाला काहीतरी श्रेष्ठ बनायचं आहे. पण बी द बॉस ऑफ युअर लाईफ. ठीक आहे, बी द बॉस बनायचं आहे, पण आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे, टाइम इज द बेस्ट टीचर. टाइम इज द बेस्ट टीचर. आपली जी वेळ आहे ना, समय सबको सिखाता है. वेळ बदलत जाते, आपले गोल बदलत जातात. टाइम इज द बेस्ट टीचर. सध्या आपण भरपूर काही विचार करतो, पण आज विचार करतो, अरे मला आज नीट करायचंय, पण ते नीटपणे होतच नाही. मग कोण म्हणतो मला जेई करायचं, मग पुढच्या वर्षी जेईचा डिसिजन घेतो. मग यामुळे आपल्याला जसा वेळ बदलतो ना, तसं आपल्याला टाइम सुद्धा वेगवेगळं शिकवत असतं. म्हणून म्हटलं, सगळेजण बोला, वक्त बदला और बदली कहानी, संग मेरे बस यादों की रवानी, जो खोया उसका गम नहीं, जो पाया वो वक्त की मेहरबानी. बरोबर आहे. भविष्यामध्ये वेळ आपल्याला सगळं काही शिकवतं. आपल्याला हे समजायला पाहिजे, वेळ आपल्याला काही ना काहीतरी देणार आहे. पण जिथे आपण चांगला वेळ घालवलाय, जिथे आपण वेळेची किंमत केलेली आहे, जो सध्या वेळ तुमच्याकडे आहे, त्याचा जर तुम्ही चांगला वापर केला तर तुम्हाला वेळ चांगलं फळ देईल, गॅरंटीड. ठीक आहे. म्हणून म्हटलेलं इंग्लिश मध्ये म्हणतात या ठिकाणी, द पास्ट इज फिनिश्ड चॅप्टर, फ्युचर इज अ अनरिटन हॉरायझन. म्हणजे क्षितिज असतं ना, क्षितिजावर काही लिहिता येतं का आपल्याला? नाही. पण जसं जसं पुढे जाऊ, क्षितिज अजून पुढे जातं, हॉरायझन आणखी पुढे जातं. करेक्ट. मग हे जे पुढे जाणं आहे म्हणजे अजून काही फिक्स नाही त्याचं. म्हणजे भविष्याबद्दल आपल्याला अजून काही कल्पना आहे काय होणार आहे. आणि बट प्रेझेंट इज द ओनली पेज, प्रेझेंट इज द ओनली पेज वेअर यू होल्ड द पेन. तिथे आता जो काळ आहे तुमच्याकडे, जो प्रेझेंट काळ, वर्तमान काळ, तिथेच आपल्याला काहीतरी लिहायचं आहे. हॉरायझनवर लिहिता येत नाही. आणि पास्ट इज अ फिनिश्ड चॅप्टर. जे झालं ते विसरून जा. आतापासून जे झालं ते विसरून जा. आता नवीन काय करायचं याचा विचार करायचा आपल्याला. ओके. नंतर पुढे, म्हणून हे जे जनरेशन झेड मध्ये एक्सेलरेटेड जे बर्डन्स आहेत, याच्यामध्ये भविष्यामध्ये भरपूर काही हाऊसिंग प्रॉब्लेम येणार आहेत, आर्थिक समस्या येणार आहेत, कौटुंबिक समस्या येणार आहेत. त्या सगळ्या समस्या येणार भविष्यामध्ये. स्ट्रेस वाढणार आहे. नंतर सोशल प्रेशर येणं, सोशल मीडिया बघत बघत सोशल प्रेशर येतं, आहे की नाही. नंतर काय आहे या ठिकाणी, कौशल्य. जे आपल्याकडे कौशल्य आहे ते कौशल्य जुळतंय की नाही जुळतंय हे पण बघावं लागेल. आलं लक्षात. तर ह्या गोष्टी आहेत. सोशल मीडिया झालं. नंतर पुढे जाऊया आपण. इमिजिएटली आपण बर्नआउट होतो. बर्नआउट म्हणजे असं तळपायची आग मस्तकाला होते की कधी कधी असं वाटतं, बर्नआउट म्हणतो त्याला. तर कधी कधी हे जे गोष्टी असतात हे मानसिक आणि इमोशनल जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला क्रिएट करतात. मग ते होऊ द्यायचे नसतात. मग या ठिकाणी काय म्हटलेलं बघा, टाइम इज चेंजिंग अँड हेज एव्हरीथिंग इज चेंजिंग. वेळ बदलतं, सगळं काही बदलून जातं. आपले प्लॅन पण बदलतात, आपले गोल पण बदलतात, आपले रिलेशन बदलतात, आपल्या जागा बदलतात, सगळं बदलत जातं. पण आपले जे व्हॅल्यूज आहेत ते पक्के पाहिजेत. वेळ बदलला तरी आपले व्हॅल्यूज पक्के पाहिजेत, हे आपल्याला जाणणं आवश्यक आहे. चला आता हे शायरी बोलूया आता. वक्त की जो कदर तुम करोगे तो वक्त भी तुमको सब कुछ देगा, इसकी कदर अगर नहीं की तो यह तुम्हारा सब कुछ छीन लेगा. वक्त के तूफान में सब उड़ जाता है, टिककर वही रहते हैं जिनके पांव जमीन पर रहते हैं. तर आपले जे पाव आहे जमिनीवर पाहिजे, म्हणजे आपल्या खाली ग्राउंड पाहिजे. कशाचं ग्राउंड पाहिजे? संस्काराचं ग्राउंड पाहिजे. आपल्या आईवडिलांनी संस्कार दिलेले आहेत, आपल्या व्हॅल्यू एज्युकेशन मधून जे संस्कार मिळतील त्या ग्राउंडवर जर राहिला तर तुम्हाला कोणीही उडून देऊ शकत नाही. समजलं? ओके. आता पुढे जाऊ आपण. तर हे जे संस्कार कशाला कामाला येतात? आपल्या फॅमिली लाईफ मध्ये कामाला येतात, आपले रिलेशनशिप डेव्हलप करण्यासाठी कामाला येतात, आणि जिथे आपली कंपनी आहे तिथे अकॅडमिक स्टडी कामाला येते. जे आपण अभ्यास करणार ते कुठल्याही कंपनीमध्ये कामाला येतं. ओके. हे झालं वेगवेगळ्या प्रकारचं लाईफस्टाईल. आता आपण ऐकलेलं मॅन लँडेड ऑन द मून. बरोबर आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे, मॅन लँडेड ऑन द मून बट फायर इन द होम.
पण किधर आग लगी है? घर में आग लगी है. अरे घर सांभाळताही नाही गेले आणि आपण चंद्रावर चाललो. आता तिकडे जाऊन काय भांडणच करायचं का? तिकडे कशासाठी जायचं? टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे, पण याच्यामध्ये बघा मॅन लँडेड ऑन द मून, बट घरामध्ये काय कॉरल्स आहेत, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, सुसाइडल थॉट्स येत आहेत, है की नाही? तर हे सगळं मग एवढं सगळे अनाउन्समेंट करून काय फायदा आहे? सगळ्यांचं लक्ष आहे मागे शेवटी. यस, तर नंतर प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. आता या ठिकाणी हा जेनजीचा स्टुडंट बसलेला, किती जणांना हे पिक्चर कळतं? या पिक्चर मध्ये काय काय आहे? या पिक्चर मध्ये हा मुलगा बसलेला आहे, तुमची सायकोलॉजी चेक करायची. कुणाला समजेल पटकन सांगा बरं. यस, बोल बोल बेटा. हा, ताण आहे त्याला. ओके, अजून कशाचा ताण आहे? रिलेशनशिप. हा, कशाचा ताण आहे बघ सांग. स्टडीचा ताण आहे. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. येस, अजून अजून कोणाला की बस. येस, बोल बेटा. फॅमिलीचं टेन्शन आहे. ओके, अरे दोघांचं ताण आहे. एकाच नक्षत्राला जन्मले. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. या ठिकाणी अजून काय दिसतं तुम्हाला? या घडी काय दाखवतात सांगा बरं. हा, वेळेचं आहे ना, वेळ आहे, वेळेचं बर्डन आहे. येस, व्हेरी गुड, चांगली गोष्ट. आणि हे फुटलेला काच दाखवतोय. हे काय दाखवतं सांग? हा, वेळ निघून गेली, पण ती घडी नाही ना, तो आरसा आहे. तो काय आहे? आपल्या आयुष्यातले फेल्युअर्स आहेत, आपल्या आयुष्यातल्या चुका आहेत, ते आपल्याला दाखवतात. आरसा आपल्याला दाखवतो की आपल्या मिस्टेक्स काय झाल्या. आरसा आपल्याला दाखवतो की आपण कुठे कुठे फेल झालो. आलं लक्षात? मग अशा प्रकारचं हे बर्डन आहे. आणि या मुलाला अभ्यास पण करायचं, तो पुस्तक ठेवलेलं आहे. दुसरं काय, त्याला फॅमिली सोशल लाईफ पण जगायची आहे. दुसरं कंपनीमध्ये सक्सेस पण मिळवायचं आहे. आणि या ठिकाणी क्यूब दाखवलेला. क्यूब, व्हॉट इज अ क्यूब? दिसतंय तुम्हाला क्यूब? सगळ्यांना दिसतंय मागे? या ठिकाणी क्यूब दिसतंय. हे जे क्यूब आहे, हे क्यूब तुमच्या आयुष्यातला बॅलन्सिंग करायचं, तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. आणि या ठिकाणी बॅलन्स करण्यासाठी 3 थ्रेड आहेत या ठिकाणी. कोणते? 3 थ्रेड. आणि ह्या थ्रेड म्हणजेच काय? व्हॅल्यूज. आपल्या आयुष्यामध्ये आपलं क्यूब कधी पण स्टेबल राहील असं नाही, ते कधीतरी असं इम्बॅलन्स पण असेल. त्याला धरून ठेवण्यासाठी आपल्याकडे व्हॅल्यूज पाहिजे. ठीक आहे, समजलं? हे तुम्हाला मी नंतर वाटलं तर पाठवते. पुढे तर तुम्हाला फार महत्वाचं एक स्वतःला विचारायचं आहे. हे 4 प्रश्न सतत विचारायचे. स्वतःला जर इम्प्रूव्ह करायचं असेल, तुम्हाला सतत पुढे जायचं असेल, चैलेंज युअर सेल्फ. खुद को चैलेंज करो. क्या करो? खुद को चैलेंज करो कि मुझे इतना करना ही है, ये मेरे लिए चैलेंज है. मुझे 100 मार्क्स लाना है, 99 मार्क्स लाना है, मुझे डॉक्टर बनना है, मुझे इंजीनियर बनना है. चैलेंज युअर सेल्फ. अलग लक्षात, जोपर्यंत तुम्ही स्वतःला चॅलेंज नाही करणार तोपर्यंत तुमची प्रगती नाही होणार. सो फर्स्ट फॉर्म्युला काय? चॅलेंज युअर सेल्फ. नंतर हे गोल प्राप्त करण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारण्याची गरज असते. तुम्हाला मनामध्ये काही वाटत असेल, शंका वाटत असेल, तर तुम्ही सतत प्रश्न विचारत राहा. ऑलवेज गो ऑन आस्किंग द क्वेश्चन्स. जे काही तुम्हाला वाटत असेल तुमच्या पर्सनल लाईफ बद्दल, किंवा तुम्हाला तुमच्या क्षमतेबद्दल, किंवा तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट बद्दल, यू गो ऑलवेज गो ऑन आस्किंग द क्वेश्चन्स. ओके. तिसरं आहे, चांगल्या मित्रामध्येच राहा. आपले मित्र चांगलेच असावे. ज्याला कोणत्याही प्रकारची, चांगला दिसायला चांगला असं नाही, त्याला चांगले गुण पाहिजे त्याच्यामध्ये. असाच मित्र पकडायचा, असाच अभ्यासू मुलगा पकडायचा, असा अभ्यासूचाच मित्र असायला पाहिजे. असाच तो पुढे जाऊ शकतो. आणि शेवटी आहे की आपल्या चुकांना स्वीकार करणे, आपल्या मिस्टेक्स स्वीकार करणे. ठीक आहे. एक्सेप्ट युअर मिस्टेक्स. सेकंड, ऑलवेज विथ द गुड असोसिएशन, गुड फ्रेंडशिप. नंतर काय? ऑलवेज गो ऑन आस्किंग द क्वेश्चन्स अँड चॅलेंज युअर सेल्फ. ठीक आहे. तर हे फार महत्वाचं आहे. याच्यानंतर मी जस्ट त्याविषयी विचार करत होतो की 10 वर्षानंतर हे लोक काय करणार आहेत. पुढे चलून तर लॅपटॉप पण नसणार आहे. असं काहीतरी, असा एक प्लॅस्टिकचा पेपर असेल, त्याच्यावर लॅपटॉप चालू असतात, है ना. आणि वरतून असे सगळीकडे ड्रोन फिरत आहेत. अलग लक्षात, अशा प्रकारची जनरेशन असणार आहे भविष्यामध्ये. तर ऍट दॅट टाइम तुमच्याकडे
व्हॅल्यूज आहेत का नाही ते पण समजणं फार आवश्यक आहे. मग आता तुम्हाला मी म्हटलं होतं किशोरावस्था. किशोरावस्था म्हणजे ॲडोलसंट इयर, म्हणजे 13 ते 19 वर्ष. याच्यामध्ये तुमचं मेडिटेशन असणं आवश्यक आहे. मेडिटेशन मेक्स युअर ग्राउंड इन लेवल. जो लेवलमध्ये ग्राउंड बनवतं, तर ते मेडिटेशन तुमचं. मेडिटेशन इज नॉट जस्ट फॉर शांती. मेडिटेशन मेक्स द ग्राउंड फॉर व्हॅल्यूज अँड मेडिटेशन मेक्स ग्राउंड फॉर युअर सक्सेस. अलग लक्षात. सक्सेस मिळवण्यासाठी तुमचं ग्राउंड चांगलं पाहिजे. क्रिकेट खेळणारे कधीही, फुटबॉल खेळणारे असं कुठे पण खेळत नाही, त्याला प्लेन ग्राउंड लागतं. मराठीमध्ये एक म्हण आहे माहिती, नाचता येईना वाटलंच नाही. आणि याचा अर्थ कसं माहितीये का, नाचता येईना अंगण वाकडे, म्हणजे तो कुणाला दोष देतोय, अंगणाला दोष देतोय. अरे पण खरोखरच जर अंगण वाकडं असेल तर नाचणाऱ्याला कसं नाचता येईल सांगा, बरोबर आहे. नाचणाऱ्याला नाचता येणार नाही तर अंगणच वाकडं आहे. मग आपलं अंगण वाकडं कशामुळे आहे, तर आपल्याकडे व्हॅल्यूज भेटत नाही. तर व्हॅल्यूज मुळे आपलं अंगण चांगलं होतं, प्लेन चांगलं होतं, म्हणजे प्लेन ग्राउंड होतं. आणि याच्यावर तुम्हाला किती खेळायचं ते खेळा. मग सक्सेस मिळेल, वेल्थ मिळेल, प्रॉस्पेरिटी मिळेल, रेकग्निशन मिळेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. नंतर ओव्हर थिंकिंग जर होत असेल, तुम्हाला मेंटरची गरज लागेल, काउन्सिलरची गरज लागेल. तर आयुष्यामध्ये काउन्सिलरची पण गरज असते. नंतर कोणत्याही गोष्टीसाठी पोस्टपोन करायचं नाही. कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी पोस्टपोन नाही करायचं. डोंट पोस्टपोन एव्हरीथिंग. अशा गोष्टी पोस्टपोन करायच्या ज्या खरोखरच गरजेच्या नाही करता, तर ते एक नाही करायचं. नंतर किती जण 7 तासापेक्षा झोपतात जास्ती. ओके, 7 तास, 7 hours. ओके, तर जे आपण झोपतो त्याच्यामध्ये सुद्धा एक लिमिट पाहिजे. त्या लिमिटमध्ये आपली झोप चांगली व्हायला पाहिजे, फ्रेश व्हायला पाहिजे व्यक्ती, आणि जेणेकरून आपण आपले कोणतेही कार्य करू शकतो. आणि आपल्या पर्पज ऑफ लाईफ हे सतत अपडेट करत राहायचं आपण. यू ऑलवेज गो ऑन अपडेटिंग युअर पर्पज ऑफ युअर लाईफ. हे आपण नंतर बघू. म्हणून एक्सेलरेट युअर ग्रोथ थ्रू व्हॅल्यू बेस्ड पर्सनॅलिटी कोर्स. तो पर्सनॅलिटी म्हणजेच आपली व्यक्तिमत्व विकासाचा जो कोर्स आहे त्याला धरूनच आपण चालायला पाहिजे. तर आपल्याकडे कसं कंट्रोल करायचं स्वतःला, एक आहे आपला जो मन आहे, माइंड इज अ एनिमी अँड ऑल्सो फ्रेंड ऑल्सो. तो मित्र पण आहे आपला, शत्रू पण आहे. दिसत नाही पण आपल्याला फार डिस्टर्ब पण करतो, राईट. हा जो माइंड आहे, एनिमी माइंड, हे जो माइंड कशामुळे जास्त एनिमी बनतो, डिजिटल स्टेबिलायझेशनमुळे. सतत डिजिटलच्या संपर्कामध्ये असल्यामुळे माइंड अनस्टेबल होत जातं. आणि हेच माइंड आपल्याला आपला राक्षस बनतो. आणि म्हणून आपल्याला सेल्फ कंट्रोल करावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल, सेल्फ कंट्रोल करावं लागेल. म्हणून काय करावं लागेल, प्रॅक्टिसिंग माइंडफुलनेस, म्हणजे सजग राहणे. सजग म्हणजे बी अलर्ट, सतर्क राहणे. ज्याचा तर्क चांगला आहे तो सतर्क राहतो. तर्क कळतं, तर्क मीन्स लॉजिक. ज्याच्याकडे नॉलेज चांगलं आहे ना त्याचा तर्क चांगला असतो. ज्याच्याकडे नॉलेज नसेल त्याचा तर्क चांगला नसतो, मग तो कुतर्कामध्ये जातो. तर आपल्याला कुतर्कामध्ये जायचं का सतर्कामध्ये जायचं, सतर्क करायचं. सतर्क मीन्स बी ऑलवेज अलर्ट, सतत सतर्क राहा. म्हणून हेच करण्यासाठी तुमच्याकडे सतर्क करण्यासाठी. दुसरं, फोकसिंग ऑन ऍक्शन. म्हणजे आपण एक श्लोक येतो, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपण प्रयत्न करत राहायचा. फळ भेटेल नाही भेटेल, प्लस मायनस होऊ शकतं, राईट. पण प्रयत्न करण्याचे राईट्स, कर्मण्ये वा अधिकार असते. अधिकार म्हणजे आपला अधिकार आहे. कर्म करणे अधिकार आहे, अभ्यास करणे आपला अधिकार आहे, स्टडी बीड करणे जे काही असेल ते आपला अधिकार आहे. पण सक्सेस तेवढं मिळेल याची गॅरंटी आहे. ओके, पण आपल्याला त्याच्यासाठी संकल्प करावा लागेल. ओके, नंतर कल्टिवेटिंग ट्रू वेल्थ, इनर कंटेनमेंट. मनातून आनंदी राहा. ऑलवेज कसं राहा, मनातून आनंदित राहा. सगळ्यांसोबत रिलेशनशिप चांगले बनवा. ऑलवेज जे फ्रेंड सर्कल आहे त्यांच्यासोबत रिलेशन चांगले ठेवा. आनंदामध्ये राहा. सतत कुठे प्रॉब्लेम येत असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करायचं. ओके, कुणाला कॉन्टॅक्ट करायचं, आपल्या काउन्सिलरला. म्हणून या ठिकाणी आपले जे कनेक्शन्स आहेत, फ्रेंडशिप आहे ती चांगली ठेवायची कधी पण. ऑलवेज वी हॅव गुड फ्रेंड्स. आता या ठिकाणी टू गेट अवॉर्ड इन डिफरंट टाइप्स ऑफ फील्ड्स, वन हॅज टू डेव्हलप डिफरंट टाइप्स ऑफ स्किल्स विथ अ स्टडी एफर्ट्स अँड विथ अ डिटर्मिनेशन. प्रत्येकामध्ये वेगळ्या स्किल आहेत जन्मजात, आणि प्रत्येकाच्या स्किलनुसार आपापल्या मार्ग वेगळा होत असतो. मग पण कुठे जरी गेलात तर माइंड तर सगळ्यासोबत आहे.
तर का तुमचं माइंड तुमच्या शाळेमध्ये ठेवून तिकडे कंपनीमध्ये जाणार नाही. युअर माइंड इज ऑलवेज विथ यू. मग या माइंडला तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागेल. यू हॅव टू ट्रेन युअर माइंड. तर आपला जो कोर्स आहे, म्हणून आता या ठिकाणी आपला जो, तर सगळ्यांनी म्हणा, मॅच्युरिटी युजली टेक्स years of trial and error, but you can fast track your personal growth, save your energy, and build strong character today. म्हणजेच काय की मॅच्युरिटी ही अनुभवाने येते. लक्षात ठेवा, मॅच्युरिटी ही अनुभवाने येते, मॅच्युअर ही नॉलेज नाही येते. कशाने समजण्याचा अर्थ कळलं? आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा एखाद्या नवीन गाडी घेतली, आज ऍक्टिव्हा घेतली गाडी, म्हटली आज मी 120च्या स्पीडनं चालून बघणार आणि मी आज अनुभव घेणार की 120च्या स्पीडनं चालवलं तर ऍक्सिडेंट होतो का नाही होत. आणि नंतर तो जाऊन धडकतो आणि कुठेतरी ऍक्सिडेंट होतं ना, संपत आयुष्य. मग हे मॅच्युरिटी चांगली का मॅच्युअर बनलेलं बरं? मॅच्युअर बनलेलं पाहिजे. मग मॅच्युअर कम्स बाय नॉलेज, मॅच्युरिटी कम्स बाय एक्सपिरियन्स. तर सगळ्यांनी म्हणा, मॅच्युअर कम्स बाय नॉलेज, एक मिनिट, मॅच्युरिटी कम्स बाय एक्सपिरियन्स. समजलं? तर हे फार महत्वाचं आहे. आणि आपला जो कोर्स असतो, जो आपण या ठिकाणी आपल्याकडे रेश्मा साळुंके मॅडम आहेत, तर ह्या JSP कॉलेजमध्ये त्या ठिकाणी आता मागच्या 4 वर्ष, म्हणजे हे 4थं वर्ष आहे, अक्षरशः मुलांना फार चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देत आहेत. आणि त्या ठिकाणी मुलांना हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स करत आहे, जो कोर्स आपल्याला क्लॅरिटी ऑफ द फ्युचर विजन, म्हणजे भविष्यामध्ये जे आपल्याला दृष्टिकोन पाहिजे आणि आपल्याला व्हॅल्यूज, याचं सगळं शिक्षण या आपल्या कोर्समध्ये दिला जातो. आणि विजन आपलं क्लिअर होतं आयुष्याचं. ठीक आहे. आणि नंतर म्हणून म्हटलेलं या ठिकाणी, बिकम मॅच्युअर बाय नॉलेज ऑफ व्हॅल्यूज अँड गेट मॅच्युरिटी थ्रू एक्सपिरियन्सेस. अनुभवाने काय येतं? मॅच्युरिटी येते. पण मॅच्युरिटी येण्यासाठी तेवढी वाट बघायला वेळ नाही आपल्याकडे. अलग लक्षात. मी पहिल्यांदा पाहतो डॉक्टर बनून काय होतं, नंतर तिकडे गेलं, मेडिकलला गेला, अभ्यास बरोबर झाला नाही, परत आला, म्हटलं आता 11वीला बसतो परत. तर हे चालेल का? नाही. पहिल्यांदाच निर्णय घ्यावा लागेल की मला काय करायचंय. पण अनुभव, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायची गरज नसते. अनुभव प्रत्येक गोष्टीचं घ्यायची गरज नसते. नॉलेज घेतलं की ऑटोमॅटिकली मॅच्युरिटी येत असते. म्हणून मराठीमध्ये अजून एक म्हण आहे, पुढच्याच ठेस मागचा शाळा. म्हणजे आपल्याला ठेस लागेपर्यंत वाट बघायची का? पण नाही, आपल्याला काय करावं लागेल? ठीक, पहिल्यांदाच नॉलेज घ्यावं लागेल. तर हे आपले सध्याचे जनरेशन आहे, झेन झी. कोण आहे ते? झेन झी. आनंदामध्ये आपला वेळ कशामध्ये घालवते? तो मोबाईल बघण्यामध्ये. नंतर तेच मोबाईल त्याला फ्रस्ट्रेशन मध्ये घेऊन जातो. तेच मोबाईल त्याला कशामध्ये घेऊन जातं? फ्रस्ट्रेशन मध्ये. अरे माझा एवढा वेळ गेला, एवढा वेळ गेला माझा. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी 2 गोष्टी. एक करिअर काउन्सिलर, 2 प्रकारचे काउन्सिलर असतात. एक आहे करिअर काउन्सिलर आणि एक लाईफ टाईम काउन्सिलर. करिअर काउन्सिलर म्हणजे काय? फक्त तुम्हाला सांगणार, हा तुझी पर्सेंटेज किती आहे? माझे 80% आहे. 80% तर तू मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला, इकडे जा, तिकडे जा, अशा प्रकारे सांगणार आहे. त्याला म्हणतात करिअर काउन्सिलर. एकदा फीस घेऊन टाकून संपलं, त्यांचं सगळं तुमचं संपलं. नंतर पण लाईफ टाईम काउन्सिलर हा सतत तुम्हाला मार्गदर्शन करणार आयुष्यभरासाठी. तुमच्या फॅमिली प्रॉब्लेमसाठी, तुमच्या करिअरच्या प्रॉब्लेमसाठी, तुमच्या मेंटल रिलेटेड प्रॉब्लेम, तुमच्या इमोशनल रिलेटेड प्रॉब्लेम, हे सगळे प्रॉब्लेम तुमचे व्हॅल्यूज रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर ते सगळे तुम्हाला मदत करतात. कोण करतात? लाईफ टाईम काउन्सिलर. आणि त्याच्यासाठी आमच्या वर्षा टेकाळे मॅडम आहेत, ज्या शाहू कॉलेजमध्ये प्रत्येक दिवशी जवळपास 30 ते 40 मुलं मुली त्यांच्याकडे येतात, अलीकडच्या आता आलेल्या. तर त्या प्रत्येक मुला मुलींना ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात, त्यांना मेडिटेशन शिकवतात. आज तुमच्या स्टेजमध्ये जी अनस्टेबल फेज आहे तुमची, याच्यामध्ये मुलांना एवढा स्ट्रेस येतोय, अक्षरशः मुलं येऊन रडतात त्यांच्याकडे. त्याच्याबद्दल तुम्हाला एक 10 ते 15 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये नंतर आपण पाहूया. त्या लाईफ टाईम काउन्सिलर आलं लक्षात. तर लाईफ टाईम काउन्सिलर आहे. आणि याच्यानंतर ठीक आहे, वी विल एंड नाउ.